चला, आज मिररवरचा शेवटचा दिवस 21. स्वतःवर प्रेम करा या क्षणी आणि प्रत्येक क्षणी. आपण पहिल्या लेसनने जे सुरुवात केलं तोच शेवट करणार. मिरर वर्क केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या क्षणी जसे आहात तसे परिपूर्ण आहात. स्वतःवर प्रेम करणं या एका गोष्टीनं प्रत्येक समस्येचं उत्तर मिळू शकतं आणि सर्व समस्या लयाला जाऊ शकतात. कारण तुम्ही जर स्वतःवरती प्रेम करायला लागता, स्वतःला बदललं, स्वतःला तुम्ही छान ठेवायला लागला, स्वतःला असं म्हणायला विश्वास यायला लागला तुमच्या आतमध्ये, तर मी सगळं करू शकते, तर तुम्हाला कोणतेही निगेटिव्ह कशीही येऊ दे, तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग राहणारच. झालं ना, मग आयुष्यात काय पाहिजे आपल्याला? जे काही बाहेरची निगेटिव्हिटी येते त्याचा इफेक्ट जो काही तो आपल्या आतमध्ये नाही झाला पाहिजे. ते झालं तरी बास आहे. प्रिय वाचक, अभिनंदन. आज अंतिम दिवस आहे तुमच्या 21 दिवसाच्या मिरर वर्कमधील पराक्रमाचा. म्हणजे हा खूप मोठा पराक्रम केला तुम्ही, मिरर वर्क केलं असं लेखिकेला म्हणायचं आहे. का? कारण हा कन्सेप्टच वेगळा आहे. ही गोष्टच आपण कधी विचार पण केलेला नाही आहे आणि असं होऊ शकतं ह्याच्यावर पण विश्वास ठेवणं आपल्याला सुरुवातीला कठीण वाटतं की का फक्त मिररमध्ये बघून का अशा गोष्टी होतात का? होतात, ते आपण अनुभवलं आहे. यामुळे जीवनातील एका महत्त्वाच्या खजिन्याचा शोध तुम्हाला लागलेला आहे आणि तो खजिना म्हणजे स्वतःवर प्रेम. स्वतःवर प्रेम करणं हा आपल्याला मिळालेला खूप मोठा खजिना आहे. तो नेहमी आपल्याजवळ ठेवायचा आहे. आपण नेहमी श्रीमंत आहोत या भावनेनेच आयुष्यात जगायचं आहे. मला माहीत आहे की हा काही सोपा प्रवास नव्हता. या मार्गात अनेक वेळा तुम्हाला धक्के सहन करावे लागलेत, अडचणी आल्या आहेत, पण तरीही तुम्ही मिरर वर्क करण्याच्या प्रक्रियेला चिकटून राहिलात. खरंच मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. म्हणजे तुम्ही ह्या मिरर वर्क छानपैकी पूर्ण केलात, त्याबद्दल खरंच अभिनंदन. या सर्व प्रवासात तुम्ही मिरर वर्क अनेक गोष्टींसाठी वापरलं. तुमचा स्वसंवाद तपासून पाहण्यासाठी, तुमच्यातील अंतस्थ टीकाकाराला गप्प बसवण्यासाठी, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना क्षमा करण्यासाठी, तुमच्या मनात वसत असलेल्या भूतकाळातील भयापासून आणि भीतीपासून मुक्त करण्यासाठी, तुमच्या मनातील नकारात्मक विचार, गैरसमजुती हद्दपार करण्यासाठी आणि चुकीचे विश्वास बदलण्यासाठी. आणि हे करताना तुम्ही स्वतःमधील या मौल्यवान खजिन्याचा शोध घेतलात. हे सर्व करताना तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यासाठी तयार झालात आणि ते करायला सुरू केलं. माझी अशी आंतरिक तळमळ आहे की तुम्ही हे कायम लक्षात ठेवावं. सर्व समस्यांना संजीवक शक्ती देणारी अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःला स्वीकारणं आणि स्वतःला काय करणं? विश्वास ठेवणं. हा जो मंत्र आहे, हा मंत्र सगळ्या समस्येवरती उत्तर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता दररोज, प्रत्येक दिवशी अधिकाधिक, तेव्हा आपोआपच तुमचं आयुष्य सुंदर बनत जातं, सोपं होऊन जातं. आश्चर्यकारकरित्या जीवनात सकारात्मक बदल घडायला लागतात. हवी असलेली नोकरी तुम्हाला मिळते, तुम्हाला गरज असेल तेव्हा पैसा मिळतो, तुमचे नातेसंबंध सुधारतात, त्रासदायक आहेत अशा व्यक्ती जीवनातून दूर होतात आणि नवे हितकारक संबंध जुळून येतात. ह्या सर्व गोष्टी स्वतःवरती प्रेम केल्याने होतात आणि हे आपण पाहतोय. तुम्ही जरी आता मिरर वर्क कोर्स पूर्ण केलेला असला तरी खरं म्हणजे आज मिरर वर्क संपलं नाही, तर सुरू झालं.
मिररवर्क ही रोज करण्याची गोष्ट आहे. हा प्रवास चालू ठेवताना तुम्हाला अनेक धक्के अडथळे येणार आहेत. म्हणजे इथं काय केलं आहे आपण, हा जो आत्ता शिकलो तो फक्त आपण बी पेरलं आहे त्याच्यामध्ये. त्याला अजून बहरण्यासाठी, ते झाड येण्यासाठी, त्याला फुलं लागण्यासाठी, त्याला फळं लागण्यासाठी आपल्याला अजून मेहनत करावी लागणार आहे. त्याला पाणी घालावं लागणार आहे, त्याला खत घालावं लागणार आहे आणि ते नेहमीसाठी चालू राहणार. म्हणजे आपल्या आतलं जे प्रेमाचं बीज आहे ते तसंच राहण्यासाठी त्याला खत पाणी हे घालावंच लागणार आहे. म्हणजे हा मिरर वर्क तुम्हाला नेहमीसाठी करावा लागणार आहे. पण त्यासाठीही तुमची तयारी झालेली आहे. तुम्ही या मार्गावर धडपडलात तरी मला खात्री आहे की तुम्ही पुन्हा उठून उभे राहाल, आरशात पाहाल आणि स्वतःला सांगाल, तू जगण्यासाठी पात्र आहेस. चांगलं जगण्याची तुझी योग्यता आहे. तू जशी आहेस तशी अगदी परिपूर्ण आहेस. जीवनातील सर्व गोष्टी मिळण्याची आणि मिळवण्याची तुझी पात्रता आहे. तू जीवनात चमत्कार आकर्षित करणारा मॅग्नेट चुंबक आहेस. हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे, कुठंतरी लिहून ठेवा. तू जगण्यास पात्र आहेस. चांगलं जगण्याची तुझी योग्यता आहे. तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहे. मी जशी आहे तशी परिपूर्ण संपूर्ण आहे. जीवनातील सर्व गोष्टी मिळण्याची आणि मिळवण्याची तुझी पात्रता आहे. तू जीवनात चमत्कार आकर्षित करणारा मॅग्नेट चुंबक आहे. हे आपल्याला आरशात बघून बोलायचं आहे. तुमचा आरसा नेहमीच जवळ बाळगा. जिथे जाहाल तिकडं तो न्या. या आरशातून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या देखण्या व्यक्तिमत्वाला सतत सांगत राहा आणि आठवण करीत राहा की तुम्ही त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करता. आणि ह्याला नेहमी स्वतःला सांगत राहायचं आहे की मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करते. तर लेखिकेला हे सांगायचं. हा शेवटचा लेसन खूप इझी आहे आणि छोटा पण आहे. तर लेखिकेला हे सांगायचं की तुम्हाला हे नेहमीसाठी करावं लागणार आहे. तर मिररवरच्या आधीचं स्वयंसूचना इथं घ्यायची आहे. जेव्हा मी माझं स्वतःविषयीचं आणि मला भेटलेल्या प्रत्येकाबद्दलचं प्रेम व्यक्त करते तेव्हा ते सर्व प्रेम माझ्याकडे फिरून परत येतं. जे मी देते तेच माझ्याकडं परत येतं. दुसरं, जेव्हा मी माझं स्वतःविषयीचं आणि मला भेटलेल्या प्रत्येकाबद्दलचं प्रेम व्यक्त करते तेव्हा ते सर्व प्रेम माझ्याकडे परत फिरून येतं. जेव्हा मी माझं स्वतःविषयीचं आणि मला भेटलेल्या प्रत्येकाबद्दलचं प्रेम व्यक्त करते तेव्हा ते सर्व प्रेम माझ्याकडे फिरून परत येतं. कारण आपण जे देतो ते येतं आणि आपल्याविषयी आपण जे विचार करतो तेच युनिवर्स आपल्याला भरभरून देतं. मी शेवटच्या पानावरती स्वतःवर जसे आहेत तसे प्रेम करण्याचे 12 मार्ग शिकवणार आहे. म्हणजे लेसनमध्ये शेवटी, बुकच्या शेवटी त्यांनी ते 12 मार्ग दिलेले. या गोष्टी तुम्हाला आठवण करण्यासाठी आहेत, त्या कामाची जे तुम्ही गेले 3 आठवडे केले आहे. आणि लक्षात ठेवा, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही मला खूप आवडता. म्हणजे लेखिका इथं म्हणते की हे लक्षात ठेवा की माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे आणि तुम्ही मला आवडता, म्हणून मी तुमच्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तर 21 दिवसांचा परत सार त्यांनी 12 मार्गामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. तो त्यांनी शेवटी घेतलेला आहे. ते मी घेणार आहे आजच. चला तर आजचा मिरर वर्क. आरशासमोर जा. आरशातून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या देखण्या व्यक्तिमत्वाकडे पहा. तुमचे हात हवेत उघडा आणि आनंदाने स्वतःचं अभिनंदन करा की हा कोर्स संपल्याबद्दल. आणि स्वतःला स्वयंसूचना द्या, मला तू खूप आवडतेस. प्रिय अनिसा, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू हे केलंस
हा अभ्यासक्रम कोर्स पूर्ण केलास मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तू जसं ठरवलंस तसं तू काहीही करू शकतेस. हे शेवटचं वाक्य इम्पॉर्टंट आहे. तू जे ठरवलंस तर तू काहीही करू शकतेस. दुसरं, मला तू खूप आवडतेस. प्रिय अनिसा, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू हे केलंस, हा अभ्यासक्रम कोर्स पूर्ण केलास मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तू जर ठरवलंस तर तू काहीही करू शकतेस. तिसऱ्यांदा, मला तू खूप आवडतेस. प्रिय अनिसा, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू हे केलंस, हा अभ्यासक्रम तू पूर्ण केलास मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तू जर ठरवलंस तर तू काहीही करू शकतेस. हे स्वतःला सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडा वेळ घ्या आणि हे सर्व काम तुम्ही केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. की हे माझ्याकडून झालं त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. स्वतःचे आभार माना. थँक्यू अनिसा, थँक्यू अनिसा, थँक्यू. म्हणजे इथं हे माझ्याकडून झालं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि परत या स्वयंसूचना स्वतःला म्हणा. हे सर्व केल्याबद्दल धन्यवाद. काही नवीन शिकण्याची तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला तू खरंच खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. दुसऱ्यांदा, हे सर्व केल्याबद्दल धन्यवाद. काही नवीन शिकण्याची तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला तू खरंच खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तिसऱ्यांदा, हे सर्व केल्याबद्दल धन्यवाद. काही नवीन शिकण्याची तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला तू खरंच खूप आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे स्वतःला म्हणायचं आहे. हा मिरर प्ले असाच चालू ठेवल्याबद्दल स्वतःला वचनबद्ध करा. म्हणा, म्हणजे आता इथं मिरर वर्क संपला असं नाही आहे. खरी सुरुवात इथून आहे की तुम्ही त्याला तुमच्या लाईफमध्ये कसं यूज करताय. तर हे तुम्हाला नेहमी करायचं आहे. तर त्यासाठी काय म्हणायचं आहे, मी तुला उद्या भेटणार आहेच. आपण अशा काही गोष्टींबद्दल चर्चा करू ज्यामध्ये बदल होणं आणि करणं आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू प्रेम करण्यास योग्य आहे. जे जे उत्तम आहे ते ते मिळण्यास तू पात्र आहेस. दुसऱ्यांदा, मी तुला उद्या भेटणारच आहे. कारण अशा काही गोष्टींबद्दल चर्चा करू ज्यामध्ये बदल होणं आणि करणं आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू प्रेम करण्यास योग्य आहेस. जे जे उत्तम आहे ते ते मिळण्यास तू पात्र आहेस. तिसऱ्यांदा, मी तुला उद्या भेटणार आहेच. आपण अशा काही गोष्टींबद्दल चर्चा करू ज्यामध्ये बदल होणं आणि करणं आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू प्रेम करण्यायोग्य आहेस. जे जे उत्तम आहे ते ते मिळण्यास तू पात्र आहेस. हा आजचा मिरर वर्क होता. आणि हे 3 मिरर वर्क तिन्हीही इम्पॉर्टंट आहेत. तू नवीन शिकण्याची तयारी दाखवली त्याबद्दल धन्यवाद. स्वतःला धन्यवाद म्हणायचं इथं. चला तर मग आता कृती काय आहे ते वाचते मी. तुमचं रोजनिशीत कोर्सच्या सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही काय लिहिलं ते वाचा. प्रत्येक धडा पुन्हा वाचा. लक्षात घ्या आणि हे जे काही तुम्ही सर्व काम केलं त्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करा. हे तुम्ही जे काही लिहिलं त्याबद्दल अभिनंदन करा. ज्या भागाच्या बाबतीत तुम्ही विशेष प्रगती केली ते लिहून काढा आणि ज्या बाबतीत समस्या जाणवत आहेत आणि आणखी काम करण्याची गरज आहे त्याही गोष्टी लिहा. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला सहज झाल्या
त्या गोष्टीही लिहाने अजून ज्या गोष्टींसाठी काम करणं इम्पॉर्टंट आहे त्याही गोष्टी लिहा. तुमच्या मित्राकडे म्हणजेच आरशाकडे परत जा आणि जे लेसन पुन्हा करण्याची किंवा काही मार्गदर्शनाची गरज वाटत आहे ते पुन्हा करा. तुम्हाला जर माझ्या या कोर्सबद्दल काही कॉमेंट द्यायचे असतील तर तुम्ही www.facebook.com LouisEL हे इथं जाऊन त्यांना कॉमेंट करू शकता. आता जा आणि तुमच्यातील लहान मुलाशी खेळा, म्हणजे तुमच्यातील लहान मुलाला समजा तुम्ही. तर आजचा हृदयस्थ विचार आहे, आपण सर्वजण आहोत एका समतोल संपूर्णाचा सहभाग. आपण सर्वजण आहोत एका समतोल संपूर्णचा सहभाग. आपण जे आहे ते एका समतोलमध्ये आणि संपूर्ण सहभाग आहे आपला त्याच्यामध्ये, संपूर्ण जगामध्ये आपण राहतोय. आपण सर्वजण आहोत एका समतोल संपूर्णचा सहभाग. जाणीव असू द्या की हे जग सुंदर करू इच्छिणाऱ्या जगभरातील व्यक्तिसमूहाचा तुम्ही एक भाग आहात. तुम्ही तो त्याच्यामध्ये सहभाग आहे तुमचा. हे जग सुंदर आहे, हे जग छान आहे, त्यातच तुम्ही पण आहात. याचा अर्थ तुम्ही पण छान आहात. आता आपण सर्वजण या पृथ्वी तलावर एकत्र आहोत. आपण एका काळात जन्माला आलो आहोत कारण आपण सर्वांनी एकमेकांकडून काही शिकण्याची आणि सहकार्य करण्याची गरज आहे. आपण एकमेकावर प्रेम करायला शिकणं जरुरी आहे आणि हितकारकही आहे, कारण यामुळेच आपल्याला सुरक्षितता मिळते, आपला विकास साधला जाईल. जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी आपण समतोल प्रस्थापित केला पाहिजे. प्रत्येक नातेसंबंधात प्रेम आणि सुसंवाद हवा, म्हणजे आपण एकत्र काम करू शकू आणि मग हे जग सुंदर बनवू शकू. आपल्याला खरं तर वैश्विक शक्तींकडून सतत मार्गदर्शन मिळत असतं. योग्य वेळी योग्य शब्द वापरणं आणि योग्य कृती करणं हे सर्व या मार्गदर्शनानंच आणि प्रेरणेनेच घडत असतं आणि घडू शकतं. प्रत्येक व्यक्ती या संवादी विश्वाचा भाग आहे. जे आपण विचार करतो, जे आपण बोलतो तेच आपल्याला युनिव्हर्स देतं. कोणत्याही सकारात्मक हेतूने विधायक कामांसाठी एकत्र येऊन आनंदाने सहकार्य एकमेकांना प्रोत्साहन देत काही समाधान देणारं उत्पादक काम आपण करतो. त्यावेळी आपल्या आत्मिक शक्ती एकत्र असतात. आपण सर्वजण निरोगी, स्वस्थ, सुखी, प्रेमळ, आनंदी, आदरयुक्त, सहकार्यशील, शांतचित्त आहोत. आपला इतरांशी प्रेममय सुसंवाद आणि सुमेळ आहे. हे असंच असू द्या आणि हे असंच आहे. म्हणजे जेव्हा आपण असे सगळे एकत्र येतो तर आपलं तिथं कुठंतरी वेव्हलेंथ जुळत असतात. तर हे जगच छान आहे. या जगातील जितके छान लोक आहेत ते त्यांच्याशी माझा संबंध छान आहे. जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला ते चांगले लोक तुमच्या आयुष्यात येतील. इथं आपल्याला ते निर्माण करायचे नाही आहेत. मी आधी ते ऑलरेडी आहेत, फक्त त्यांना तुमच्या आयुष्यात आणायचं आहे. इतकंच काम आपल्याला करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला स्वतःवरती प्रेम करायचं आणि कृतज्ञता व्यक्त करायची. या 2 गोष्टी आपल्याला फॉरेवर नेहमीसाठी करायच्या आहेत. कधीच विसरायचं नाही आहे. चला, तर हा हृदयस्थ विचार होता आणि आजचं ध्यानतंत्र सोपं आहे. ध्यानतंत्र सुरक्षित जग. गेल्या 21 दिवसात आपण अनेक विचारांना स्पर्श केला. आपण सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींबद्दल बोललो. आपण भीती,
आणि वैफल्य याबद्दलही बोललो. आपण स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहोत असा विश्वास काही जणांच्या ठायी नाही. मग आपल्याला एकाकी आणि हरवून गेल्यासारखं वाटतं. पण तरीही आपण काही काळ स्वतःवर काम करीत राहतो आणि आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जीवन बदलतंय. पूर्वी ज्या समस्या वाटत होत्या त्या आता समस्या राहिल्याच नाहीत. हे सर्व काही एका रात्रीत बदलत नाही. पण आपण जर दीर्घकाळ चिकाटीनं सुसंगत आणि दृढ प्रयत्न करीत राहिलो तर निश्चित सकारात्मक बदल घडून येतात. म्हणूनच आपण इतरांसोबत प्रेम आणि बुद्धिशक्ती यांचं आदानप्रदान करीत राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट देतो तेव्हा आपल्यालाही इतरांकडून मनापासून दिलं जाऊन ते मिळत राहतं. आपण खुल्या मनानं प्रेम, सहकार्य, काळजी घेणं हे सगळं स्वीकारूया. आपण हे प्रेम पोचवूया त्या लोकांपर्यंत ज्यांच्याकडे घर नाही, रस्त्यावर आहेत आणि जावं अशी जागाही नाही. आपण त्यांनाही प्रेम प्रदान करूया जे घाबरलेले आहेत, भयग्रस्त आहेत, रागावलेले आहेत, दुःखात आहेत, आजारी आहेत, वेदनाग्रस्त आहेत, जे मरणाच्या दारात आहेत. आपण त्यांच्यावरही प्रेम करूया जे हे जग सोडून गेलेले आहेत. आपण प्रेम वाटूया सर्वांना, ते घेऊ देत वा न घेऊ देत. आपण सर्व पृथ्वीतलालाच आपल्या हृदयात जागा देऊया. प्राणी असते, वनस्पती असते, सर्व लोक, त्यांनीही ज्यांच्यावर आपण रागावलोय किंवा वैतागलोय त्यांनाही जे आपल्याला हवं तसं वागत नाहीत किंवा त्यांनाही जे दुष्टपणाने वागत आहेत, तुमच्या हृदयात स्थान मिळाल्यावर सुरक्षित वाटून कदाचित आपण खरे कोण व कसे आहोत हे समजून ते सन्मार्गाला लागतील. सर्व जगभरात शांती पसरली आहे असं कल्पनेत पहा. याची जाणीव असू द्या की आपण ही शांती पसरविणारे शांतीदूत आहोत. काहीतरी सकारात्मक मदत आपण करीत आहोत याचा आनंद अनुभवा. तुम्ही किती अद्भुत व्यक्तिमत्व आहात याची जाणीव तुम्हाला असू द्या. आणि हेच सत्य आहे आणि हे असंच आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.